लाईट आणि शेतकरी याचा रोजचा संबंध आहे, रोजचा. मी सकाळपासून वैतावले बघा, 5 वेळा ह्या मोटरीची फ्यूज घातलेली आहे आणि मग ते डीपीला एकदा जाते फ्यूज. हा इकडे डीपी आहे बघा, तो समोर दिसतोय तो मला डीपी आहे. या डीपीला पण फ्यूज घातले. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ह्यातलं नॉलेज नसतं. आता काही गोष्टी ज्या किरकोळ कारणासाठी जर आपली मोटर बंद पडत असेल तर त्यातल्या मी काही गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे. आपल्याजवळ एक फ्यूज तार असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट टेस्टर असणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट एक पकड असणं आवश्यक आहे. पाचवी गोष्ट एक पॉलिश पेपर असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या पेटीमध्ये बल असणं आवश्यक आहे. या गोष्टी जर तुमच्याजवळ असल्या तुम्हाला आपल्याला सहजपणे बघता येतं. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला स्पीडने सांगतोय. हा स्टार्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे, हा ऑटो आहे, ह्या फ्यूज आहेत आणि हा मेन स्विच आहे. म्हणजे मेन स्विच म्हणजे मेन लाईट आहे. इथून लाईट येते. आपण जर फ्यूजा काढल्या, फ्यूज घालू शकता तुम्ही. इथं टेस्टर जर तुमच्याकडे असं बारीक तर असली तर तुम्ही फ्यूज घालू शकता. फ्यूज गेल्या का बघायची. फ्यूज गेली असली तर तिन्ही फ्यूजा बघ चेक करायच्या. पायात बूट असणं आवश्यक आहे, महत्त्वाची गोष्ट. आणि पेटी उडताना असा उलटा हात घ्यायला मारला पाहिजे पहिल्यांदाच. ह्या गोष्टी काय, आता माझं स्पीड होतं बोलायचं कारण व्हिडिओ तुम्हाला 4-5 मिनटाचा मध्ये वाचवायचा आपल्याला. आणि फ्यूज घालू शकता तुम्ही तुमच्याकडे जर टेस्टर असेल तर. आता ही झाली महत्त्वाची गोष्ट. फ्यूज कुठली गेल्या किंवा करंट आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला इथं बल का आवश्यक आहे बघा. आता ही जी केबल आली ते वरनं आलेले डांबावरनं, म्हणजे ही इनकमिंग झालं बघा. इनकमिंगला इथं तुम्ही लाईट बघू शकता तिन्ही याला. हां, हे तिन्हीला लाईट सप्लाय बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं की ही जर फ्यूज गेली असली तर इथं बल लागणार नाही. मग ही फ्यूज ओके आहे, ही फ्यूज ओके आहे, ही फ्यूज ओके आहे, तर सगळं करंट ओके आहे. आता जर आपल्याला मोटर जर चालू होत नसेल तर ह्या 3 फ्यूज आपण बघितल्या. आणि दुसरी गोष्ट आहे, हा कॅपॅसिटी घेतल्या 3 फ्यूज आहेत ह्या मेन फ्यूजमधल्या. या 3 फ्यूज आपण चेक करायच्या. या 3 फ्यूज आहे, हे टोपण काढलं की तुम्हाला असं चेक करता येतं. हो का, हे खाली सरळ स्टार्टर पाडायचा आणि या 3 फ्यूज आहेत. या 3 फ्यूज आपण चेक करायच्या. जर गेली असली तर ते पण घालवून टाकायची. ही महत्त्वाच्या गोष्टी किरकोळ कारणासाठी आपली मोटर बंद पडते. की बंद पडून राहू नये म्हणून तुम्हाला काही गोष्टी वायरमॅन वेळेत येईल किंवा इलेक्ट्रिक माणूस वेळेत येईल का नाही याची गॅरंटी नाही. तर तुम्हाला ह्या काही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या. पुन्हा हे तसं ट्रॅक्टर करायचं. ही झाली गोष्ट ह्या पेटीमधली तुम्हाला जनरल माहिती दिलेली पेटीमधली टोटली. आता जर डीपीतच काही घोटाळा असला तर आपण बघूया डीपीमध्ये. डीपीमधलं जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे आणि मी जेवढं माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं ज्ञान आहे साध्या आणि सोप्या भाषेत, हे तेवढं तुम्हाला मी दिलेलं आहे. काही गोष्टींना माहीत नसतं की फ्यूज कशी घालायची, काही लोकांना माहीत नसतं की कुठं काय करायचं, करंट कसा बघायचं हे माहीत नसते बऱ्याच लोकांना. तर आपण आता डीपीपाशी जाऊया. बघ समोर दिसतोय हा ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे हा समोर दिसतो ट्रान्सफॉर्मर. हा ABC हँडल आहे. एक दुसरी गोष्ट हे टेन्शन मीटर त्यांनी बसवलं आहे. कोणी लाईटचं होतं किती काय काय ते समजून ते त्यांचा समोर आहे मिशीचा. आता इथं पण ऑन ऑफचं एक बटन दिले. ह्या फ्यूज आहेत, त्याला कोणताही पेटी उघडण्यापूर्वी तुम्हाला मी काय सांगितलं, उलटा हात मारायचा आणि मगच पेटी उघडायची. त्यातली जर फ्यूज गेलेली असेल यातली जर फ्यूज गेली असेल तर आपल्या मोटरीला सप्लाय येणार नाही. आता ती फ्यूज कशी घालायची मी तुम्हाला समजून सांगतो. इथंच आता कॅमेऱ्यावर तुम्हाला दाखवणार आहे. इकडे वर बघा, हा 65 HP चा हा ट्रान्सफॉर्म आहे. त्याला वर 3 तारा दिसतात बघा. ते DO आलेत वरनं, त्याच्या पाक वर दिसतात. त्या 3 तारा आले ते ब्रश आहेत. म्हणजे ओपन AB स्विचचं कनेक्शन खाली असतं. AB स्विच ओपन कसा करायचा, ओपन केल्यानंतर संपूर्ण ट्रान्सफॉर्मर बंद पडतो. म्हणजे इथून टोटली लाईट ही कट केली जाते. आता मी तुम्हाला दाखवतो. AB स्विच वळतोय बघा. AB स्विच वळल्याशिवाय तुम्ही इथं कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. काही ठिकाणी AB स्विच असेल किंवा नसेल. AB स्विच वाढताना बघा काय करायचं तुम्हाला सांगतो जरा समजून. आणि AB स्विच इथं धरायचं आहे. काही धरला माझी आणि हा सोडायचं. आता फडकं का वापरलं तर आपल्याकडे ग्लोन नाही म्हणून फडकं वापरलेलं आहे. आता हे सगळे ट्रान्सफॉर्मरची टोटली लाईट हे तिन्ही ब्रश ओपन झाले तर बघायच्या वरची. बघा हे तिन्ही ब्रश ओपन झालेले असले पाहिजे. ते खात्री करायची तिन्ही ब्रश ओपन झाले का ट्रान्सफॉर्मरची सगळी लाईट टोटली बंद तोपर्यंत होती, तोपर्यंत होत नाही. आता तुम्हाला दाखवतो मी. इथं कुठल्याही फ्यूजला तुम्ही हात लावू शकता किंवा फ्यूज तुम्ही घालू शकता. मी समजा एखादी फ्यूज गेलेले तर आपण घालू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी करायची
इथे एक हँडल दिला आहे बघा बंद करायचा, तो सुद्धा तुम्ही बंद करू शकता. बघा असे बंद केले तरी घेतला संपूर्ण करंट बंद होतो. AB स्विच वाढला तर ट्रान्सफॉर्मर सर्व वर येणाऱ्या मेन लाईनचं कनेक्शन टोटली बंद होतं. या काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एका गाव वायरमॅनला 4-4, 5-5 गाव असतात. एका वायरमॅनला 5-6, 7-8, 10 DP असतात. आता लोडिंग फुल चाललेलं आहे. लोड चालल्यामुळं काही फ्यूज आवडते ते, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फ्यूज आवडण्याचा कार्यक्रम होतोय, काही ठिकाणी DO ओढण्याचा कार्यक्रम होतोय. तर DO पण तुम्हाला मी दाखवला असता कसं घालायचा, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. आता AB स्विच वाढल्यामुळे तुम्ही इथून सोडून तो DO सुद्धा घालू शकतो किंवा आपण फ्यूज सुद्धा घालू शकतो. पण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या डिपार्टमेंटचा कुणीही माणूस नाही, मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे. मला जेवढं नॉलेज आहे लाईटबद्दलचं, जेवढे प्रॉब्लेम आपल्याला किरकोळ प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करता येईल तेवढे मी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. मी लाईटमॅन नाही, इलेक्ट्रिक माझा कोर्स झालेला नाही, मी कुठला साहेब नाही, MSCBचा अधिकारी नाही, वायरमॅन नाही, ही मला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही. पण 25 वर्ष झालं माझा मोठीची संघर्ष असल्यामुळं रोज वायरमॅन आणणार, मग फ्यूज कशी घालतोय बघितलंय. हे अनुकरण करून मी हे शिकलेल्या गोष्टी आहेत माझ्या, आणि त्या तुम्हाला मी शेअर करतो.